नाही कुणाच्या बापाचं गुरुगुरु साहेब होश में आओ, गुरुगुरु साहेब होश में आओ, शिक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं शिक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं नीट करा, जिंदाबाद नीट करा, जिंदाबाद शिक्षण आमच्या हक्काचं नहीं चलेगी नहीं चलेगी नहीं चलेगी ज्योतिबा के देश में स्टूडेंट की सुसाइड नहीं चलेगी नहीं चलेगी नहीं चलेगी सावित्री के देश में स्टूडेंट की सुसाइड नहीं चलेगी नहीं चलेगी नहीं चलेगी बाबा साहब के देश में स्टूडेंट की सुसाइड नहीं चलेगी नहीं चलेगी नहीं चलेगी साहू के देश में धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी पुण्यात काँग्रेसचं आंदोलन। एकीकडे दिल्लीमध्ये राहुल गांधी, प्रियांका गांधी आणि नरेंद्र मोदी यांच्या घराबाहेर ठिय्या आंदोलन केलंय, तर दुसरीकडे काँग्रेसकडून खासदार मुरलीधर मोहोळ यांच्या कार्यालयाबाहेर आंदोलन केलं। धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आणि सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ पुण्यात काँग्रेसचं आंदोलन। जब जब मोदी डरता है पुलिस को आगे करता है अशी घोषणाबाजी देखील यावेळी करण्यात आली। यावेळी पोलिसांकडून कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आलं। सगळ्या कार्यकर्त्यांना पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आलं। खरं तर नीटच्या पेपर फुटीसाठी वांगचूकने आंदोलनाला बसण्याच्या ऐवजी खरं तर आमची तरुण पिढीची जबाबदारी आहे की आमचे लहान बहिणी भावंड तिथं संघर्ष करतायत, स्वतःचा जीव धोक्यात घालतायत। असं असताना देखील वांगचूकसारखे ज्येष्ठ कार्यकर्ते आज रणांगणावर उतरलेत आणि हे शिवाजी विद्यापीठ आजही झोपेचं सोंग घेतंय। विद्यापीठातल्या विद्यार्थ्यांची देखील फक्त त्या निवेदनाद्वारे ते निवेदन स्वीकारावं आणि ते निवेदन सरकार जमा करावं आणि सरकारला आमच्या भावना सांगाव्यात एवढीच माफक अपेक्षा असताना हे विद्यापीठ प्रशासन 300-350 विद्यार्थी आलेले असताना देखील हे विद्यापीठानं या प्रशासनानं त्यांचं कोणतंही निवेदन स्वीकारलेलं नाही। ह्याच्यासाठी मी खरं तर पहिल्यांदा शोकांतिका व्यक्त करते आणि त्यांचा निषेध करते। खरं तर पेपरफुटी ही फक्त नीटचीच नाहीये, तर पेपरफुटी अनेक ठिकाणी चालल्यात। आमचं एवढंच मागणं आहे की पेपरफुटी नीटची होते, भविष्यात विद्यापीठातल्या कार्यक्षेत्रातल्या परीक्षांमध्ये सुद्धा पेपरफुटी होईल आणि ती होऊ नये यासाठी आम्ही ही मागणी करतोय की ते शाणे झाले नाहीत, आपण लवकर शाणे होऊयात आणि आपण प्रिकॉशन घेऊन विद्यार्थ्यांचे नाहक बळी पेपरच्या माध्यमातून फुटीच्या माध्यमातून होणार नाही यासाठी खरं तर ही निदर्शनं केलेत। म्हणून आपल्या सर्व प्रसार माध्यमांच्या माध्यमातून विनंती आहे की असे नीट पेपर फुटीचे विषय तुमच्यासाठी किरकोळ असतील पण विद्यार्थ्यांच्या हानी पोहोचवणारे, विद्यार्थ्यांचे जीव घेणारे विषय ठरतायत। त्यामुळे याकडे गांभीर्याने लक्ष देऊन तुम्ही प्रशासनाने होशमध्ये येऊन या पेपर फुटीवरती तात्काळ निर्णय घ्यावा आणि शिवाजी विद्यापीठासारखं ज्ञान केंद्र, ज्ञानबिंदू असणाऱ्या विद्यापीठानं या शिक्षणात पारदर्शकता आणि लोकशाही मार्गाने शिक्षण व्यवस्था चालवावी एवढीच मागणी मी आपल्या माध्यमातून करते। आज खऱ्या अर्थानं निदर्शनं केलेत पण निदर्शनाच्या माध्यमातून आम्ही निवेदनही विद्यापीठाच्या प्रशासनाला देणार होतो पण प्रशासन स्वीकारायला तयार नाही आहेत। ते निवेदन आम्ही भिंतीवर चिटकवणार आहे। कदाचित बाहेर गाडीत बसताना तरी ते कुलगुरू, प्रकुलगुरू आणि मान्य रजिस्टर वाचतील, सर वाचतील, मॅडम वाचतील, नाहीतर आम्ही शिवाजी महाराज आमच्या पाठीराखे आहेत। ज्या शिवाजी महाराजांच्या नगरीत, ज्या शाहू महाराजांच्या नगरीत आम्ही हा संघर्ष उभा राहतोय ते आयुष्यभर आमच्या पाठीशी आहेत। आम्ही शिवाजी महाराजांना सांगू की शिवाजी महाराज हे तुम्हाला आम्ही निवेदन देतोय, आता तरी विद्यापीठाच्या प्रशासनाला चांगली बुद्धी द्या आणि ह्या निवेदनाकडे एक चांगल्या आत्मीयतेनं आणि कळकळीच्या, विद्यार्थ्यांच्या कळकळीच्या मागणीतेनं पहा आणि हे निवेदन स्वीकारा एवढी माफक अपेक्षा आम्ही करतो। मी सिनेट सदस्य श्वेता परुळेकर।